मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये इस्लाम पार्टीने घवघवीत यश मिळवत प्रस्थापित पक्षांना जोरदार धक्का दिलाय। इस्लाम पार्टी 35 जागा जिंकत मालेगावातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मात्र या निवडणुकीत इस्लाम पार्टीने मुस्लिम उमेदवारांसोबतच हिंदू उमेदवार देऊन ते निवडूनही आणलेत आणि इस्लाम पार्टीच्या हिंदू कार्डमुळे भविष्यात हिंदुत्वाची कडवट भूमिका असलेल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। बघूया। हमारे 3 हिंदू भाई चुनकर आए, 3 हिंदू भाई। उनको हिंदुओं के लिए उनके मन में कोई प्यार नहीं है। मुसलमान बांधवांचं मतदान भरपूर आहे आणि हिंदू बांधवांचं मतदान कमी आहे, तरी त्यांनी त्यांच्या पार्टीकडे उभं करून आणि मुसलमान लोक बंधूंचं मतदान टाकून आम्हाला त्यांनी चांगल्या मतांनी निवडून आणलेलं आहे। 3 हिंदुओं को इसीलिए उन्होंने टिकट दिया है कि यहाँ पे हिंदू का ज्यादा वोट है। अगर हिंदू को वहाँ पे टिकट नहीं दिया जाता तो वहाँ पे उनकी पार्टी में से कोई चुन के ही नहीं आ सकता था। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारत 35 जागा जिंकल्या। मालेगावमध्ये इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीने युती करत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली होती। इस्लाम पार्टीचे 35 तर सपाच्या 5 उमेदवार विजयी झाले। त्यामुळे इस्लाम पार्टी बहुमतापासून अवघ्या 3 जागा दूर आहे आणि त्यामुळे मालेगावात इस्लाम पार्टीचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे। इस्लाम पार्टीच्या नावातच इस्लाम असल्यामुळे या पक्षाचे सर्व उमेदवार मुस्लिम असतील असा समज होऊ शकतो। मात्र या निवडणुकीत इस्लाम पार्टीने 3 हिंदू उमेदवारांनाही संधी दिली आणि त्यांना मुस्लिम बहुल भागातून निवडूनही आणल्याचं पाहायला मिळत आहे। मालेगाव निवडणुकीच्या प्रचारात इस्लाम पक्षावर मुस्लिम पक्षाचे आरोप करण्यात आले। इस्लाम पक्षाकडून हिंदू आणि दलित उमेदवारांनाही संधी देण्यात आली। हिंदू दलित उमेदवारांना निवडूनही आणण्यात आलं। मालेगावमध्ये इस्लाम पक्षाचे 3 हिंदू उमेदवार विजयी झाले। ये विचारधारा हमारा सेकुलर है और हमारे इस्लाम पक्ष के एबी फॉर्म पर, चिन्हों पर हमारे 3 हिंदू भाई चुनकर आए, 3 हिंदू भाई, उसमें एक दलित भाई और 2 हिंदू भाई और सभी मुस्लिम समाज के लोग। तो सेकुलर है, इस शहर की जनता को पता है, यहाँ के हिंदू भाई मुस्लिम भाई को पता है। इसके लिए तो हमारे एबी फॉर्म लिए, हमारे टिकट लिए और हिंदू मुस्लिम जनता ने मत दिया। तो ये जो बाहर जो हमारे विरोधक इसको एक जातिवादी पक्ष एक वातावरण तैयार करते हैं, तो ये उसके अंदर कोई सत्य नहीं है। नावात इस्लाम असलं तरी मोठ्या नावात इंडियन सेक्युलर असा उल्लेख आहे। आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, म्हणूनच आम्ही हिंदू उमेदवार देखील या निवडणुकीत विजयी झालो असं मत इस्लाम पार्टीचे विजयी उमेदवार उद्धव दरेकर यांनी व्यक्त केलंय। 3 हिंदू उमेदवारांना संधी दिली आणि त्यांनी संधी दिलीच, पण त्याबरोबर त्यांनी मतदान टाकून, म्हणजे आमच्या प्रभागात जे आहे मुसलमान मतदान भरपूर आहे, मुसलमान बांधवांचं मतदान भरपूर आहे आणि हिंदू बांधवांचं मतदान कमी आहे, तरी त्यांनी त्यांच्या पार्टीकडे उभं करून आणि मुसलमान लोक बंधूंचं मतदान टाकून आम्हाला त्यांनी चांगल्या मतांनी निवडून आणलेलं आहे। मात्र भाजपच्या नेत्यांना हे मान्य नाहीये। इस्लाम पार्टी मुस्लिमांसाठीच बनलेली आहे। हिंदू मुस्लिम अशा दोन्ही मतदार असलेल्या प्रभागात हिंदू उमेदवार उभे केले म्हणूनच ते जिंकले। पूर्ण प्लॅन करून ही इस्लाम पार्टी बनवली असं म्हणत भाजपच्या नेत्यांनी इस्लाम पार्टीवर जोरदार निशाणा साधला आणि पार्टीच्या हेतूवरच टीका केली आहे। कि यहाँ पे मुस्लिम लोगों की जो कम्युनिटी है उनका मन जीतने के लिए और उनका वोट पाने के लिए ज्यादा मुस्लिम लोगों को कैसे खींच सकते हैं, राजकीय एक उसने ये बना के प्लान तैयार करके ये इस्लाम पार्टी बनाई है। और 3 हिंदुओं को इसीलिए उन्होंने टिकट दिया है कि यहाँ पे हिंदू का ज्यादा वोट है। अगर हिंदू को वहाँ पे टिकट नहीं दिया जाता तो वहाँ पे उनकी पार्टी में से कोई चुन के ही नहीं आ सकता था। इसीलिए वहाँ से वो सब वोटों की राजनीति है, उनको हिंदुओं के लिए उनके मन में कोई प्यार नहीं है। इस्लाम पार्टीने मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत हिंदू उमेदवारांनाही संधी देत काही प्रमाणात हिंदू मतं मिळवण्याचाही प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी होताना पाहायला मिळाले। मुस्लिमांसोबतच हिंदू दलित मतांची मोड बांधत इस्लाम पार्टीच्या नेत्यांनी पक्ष सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न सुरू केला।
इस्लाम पार्टीच्या या हिंदू कार्डमुळे आगामी काळात कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशाल मोरे, झी 24 तास, मालेगाव.